Hello dear students, my name is Mrs. Pradnya Prashant Pawar, Assistant Professor, Kisanveer Mahavidyalay, YE, Department of Commerce and Management. Today we are going to discuss the subject entrepreneurship development. First of all, we know the term entrepreneur. Who are entrepreneur? बघा, एंट्राप्रेन्युअर म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला असं वाटत असेल की मला काही उद्योजक वगैरे बनायचं नाही आहे, मला कोणताही बिझनेस करायचा नाही आहे, मला फक्त काय बनायचं आहे तर फक्त मला नोकरी करायची आहे, शिकून चांगल्या नोकरीला लागायचं आहे. पण तरीसुद्धा आपल्याजवळ एंट्राप्रेन्युअरचे जे गुण आहेत, डेडिकेशन अँड हार्डवर्क, हे स्किल आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि आजचा हा जो टॉपिक आहे एंट्राप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, हा टॉपिक आपण नॉलेज आणि स्किल्स मिळवण्यासाठी शिकणार आहोत. चला तर मग पाहूयात द टर्म एंट्राप्रेन्युअर. इंट्रोडक्शन. एंट्राप्रेन्युअरशिप इज अ फुल टाइम जॉब विच रिक्वायर्स डेडिकेशन अँड हार्डवर्क. मी म्हणेन की फक्त एंट्राप्रेन्युअर्सलाच नाही तर आपण स्टुडंट्सना प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण जे काही काम करू त्याच्यामध्ये आपल्याला डेडिकेशन आणि हार्डवर्क करणं गरजेचं आहे. दे आर ओनर्स, प्रोड्युसर्स, मार्केट क्रिएटर्स, डिसिजन मेकर्स अँड रिस्क टेकर्स. बघा, एंट्राप्रेन्युअर्स म्हणजे कोण? अशी व्यक्ती की जी काय आहे तर ओनर आहे, स्वतः एक मालक आहे, प्रोड्युसर आहे, एखादी वस्तू उत्पादित करणार आहे, मार्केट क्रिएटर्स, ती वस्तू बनवल्यानंतर त्याच्यासाठी मार्केट त्या वस्तूचं तयार करणार आहे की जेणेकरून ती वस्तू मार्केटमध्ये इतरांपेक्षा जास्तीत जास्त विकली जाईल. डिसिजन टेकर्स, निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असणार आहे, योग्य वेळी योग्य निर्णय त्याला घ्यायचे आहेत. अँड रिस्क टेकर, आता रिस्क तर तो घेतच असतो, पण ही रिस्क घ्यायची ती सुद्धा कशी, तर त्याचाही पुढे जाऊन विचार करून भविष्यामध्ये त्याचा आपल्या बिझनेसवर काही वाईट परिणाम होणार नाही ना, या सगळ्या बाजूचा विचार करून जी एक व्यक्ती एक इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह काहीतरी करत असते त्याला काय म्हटलं जातं तर एंट्राप्रेन्युअर असं म्हटलं जातं. Entrepreneurs are referred to as fourth factor of production along with the other factors such as land, labor and capital. तुम्ही कोणताही उद्योग सुरू करायचा झाला तर तुम्हाला पहिल्यांदा 3 गोष्टींची आवश्यकता भासेल: लँड, जमीन, लेबर, एम्प्लॉईज, कामगार आणि कॅपिटल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅपिटल, भांडवल. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची चौथा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे आणि तो म्हणजे एंट्राप्रेन्युअर. का एंट्राप्रेन्युअर एवढे गरजेचे आहेत, तर हे जर एंट्राप्रेन्युअर असतील तर ते काय करू शकणार आहेत, तर ते 10 लोकांच्याकडून काम करून घेऊ शकणार आहेत. ते स्किल त्यांच्याकडं असतं, म्हणून अतिशय महत्त्वाचा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे एंट्राप्रेन्युअर्स. They generate employment opportunities, so they are the backbone of the nation's economic progress. काय करतात हे एंट्राप्रेन्युअर, तर स्वतःचा फायदा फक्त बघत नाहीत, स्वतः फक्त पैसे मिळवण्यासाठी काम करत नाहीत, तर इतरांना, आपल्याबरोबर इतरांना सुद्धा काय करत असतात, इतर व्यक्तींना काम मिळवून देण्याचं हे काम करत असतात. आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलेलं आहे तर बॅकबोन ऑफ द नेशन्स इकॉनॉमिक प्रोग्रेस असं म्हटलेलं आहे. They play a very important role in the development of any country. आणि हे जे एंट्राप्रेन्युअर्स आहेत, जसं की आपल्याकडे भारतामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, अडानी, हे जे एंट्राप्रेन्युअर्स आहेत, हे उद्योजक आहेत, ते काय करत असतात तर आपल्या देशाच्या विकासामध्ये हातभार लावत असतात आणि अतिशय महत्त्वाचा रोल जो आहे तो प्ले करत असतात. Now the concept of entrepreneur. The concept of entrepreneur varies from industry to industry, country to country, as well as from time to time. ही जी कन्सेप्ट आहे एंट्राप्रेन्युअर, ही जी कन्सेप्ट आहे ती इंडस्ट्री टू इंडस्ट्री बदलत राहते, देश टू देश बदलत राहते आणि वेळेनुसार सुद्धा बदलत राहणारी कन्सेप्ट आहे. इकॉनॉमिस्ट नेवर हॅड अ कन्सिस्टंट डेफिनेशन ऑफ एंट्राप्रेन्युअर और एंट्राप्रेन्युअरशिप. The word entrepreneur comes from the French verb entreprendre. हा जो शब्द आहे तो फ्रेंच भाषेतून आलेला आहे आणि त्याचं जे मीनिंग आहे ते मीनिंग आहे टू अंडरटेक. एंटरप्रेन्युअर मीन्स टू अंडरटेक. An entrepreneur is a person who starts a business and is willing to risk loss in order to make money.
एंटरप्रेन्युअर म्हणजे अशी व्यक्ती की जी काय करते, तर एक नवीन क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह त्याच्या नवीन नवीन ज्या काही डोक्यामध्ये कल्पना असतात त्या कल्पना सत्यावर उतरवण्यासाठी एखादा बिझनेस सुरू करते अँड विलिंग टू रिस्क लॉस, आणि काय करते तर ती एखादी रिस्क धोका पत्करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. आणि कशासाठी तो धोका पत्करत असते, तर टू मेक इन ऑर्डर टू मेक मनी, पैसा मिळवण्यासाठी धोका पत्करण्याची सुद्धा तयारी या एंटरप्रेन्युअरची असते. द कॉमन कीवर्ड्स बिझनेसेस अँड रिस्क आर इंटर रिलेटेड. आता इथं एंटरप्रेन्युअर म्हटलं की दोन शब्द जे आहेत कॉमन कीवर्ड्स बिझनेस अँड रिस्क हे काय आहेत तर एकमेकांशी रिलेटेड आहेत. जिथं बिझनेस म्हटलं तिथं रिस्क ही आलीच, आणि ह्या रिस्कचा विचार करूनच एंटरप्रेन्युअर काय करत असतात तर या बिझनेसमध्ये उतरवत असतात. इफ देर इज नो रिअल बिझनेस ऑर अ रिस्क अ पर्सन कॅनॉट बी कॉल्ड ॲज अन एंटरप्रेन्युअर. जर तिथं रिस्कच नसेल तर त्या व्यक्तीला एंटरप्रेन्युअर किंवा बिझनेसमन म्हणता येणार नाही. बघा आता एंटरप्रेन्युअर कोणाला म्हणायचं तर त्याची काही उदाहरणं इथं आपल्याला दिलेली आहेत. अ स्मॉल बिझनेसमन हू हॅज फाउंडेड युअर नेबरहूड ग्रॉसरी शॉप इज अन एंटरप्रेन्युअर. तुमच्या शेजारी असलेलं एखादं किराणा मालाचं दुकान हे सुद्धा एक कशाचं उदाहरण आहे तर एका एंटरप्रेन्युअरचंच उदाहरण आहे, उद्योजकाचंच उदाहरण आहे. द फाउंडर ऑफ द स्टार्टअप लॉन्ड्री सर्व्हिस अक्रॉस द स्ट्रीट इज अन एंटरप्रेन्युअर. शेजारी रस्त्यावर असणारं एखादं लॉन्ड्रीचं दुकान हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे तर तुमच्या एंटरप्रेन्युअरचंच उदाहरण आहे. द फाउंडर ऑफ द मल्टीबिलियन रिलायन्स कंपनी लिमिटेड विथ हायटेक वर्ल्ड लीडिंग ॲप्लिकेशन्स इज अन एंटरप्रेन्युअर. मग बघा एका तुमच्या गावामध्ये असणाऱ्या तुमच्या शेजारी असणाऱ्या किरकोळ किराणा मालाच्या दुकानापासून ज्यांचा 1 मिलियनपेक्षा जास्त बिझनेस आहे अशी रिलायन्स कंपनी, या सगळ्यांना काय एकत्रितरित्या काय म्हटलं जातं तर एंटरप्रेन्युअर. ओके, थँक्यू.